नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, MBBS BDSच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं महाराष्ट्र राज्याच्या 85% स्टेट कोट्याची चॉईस फिलिंगची प्रक्रिया सध्या सुरू आहे. जे काय ऑफिशियल शेड्यूल आहे, वेळापत्रक आहे, त्यानुसार उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला चॉईस फिलिंगची सोय उपलब्ध आहे. सो जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्याच्या प्रोसेसमध्ये आहेत, ज्यांना MBBS किंवा BDSला प्रवेश घ्यायचा असेल, अशा विद्यार्थ्यांनी आपली चॉईस फिलिंग या दिलेल्या वेळापत्रकानुसार नक्की पूर्ण करा, जेणेकरून येणाऱ्या 30 तारखेला जी अलॉटमेंट येईल त्यामध्ये तुमचा विचार होईल. अर्थात मेरिट असेल, तुमचा स्कोर चांगला असेल तर निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी अलॉटमेंट मिळेल आणि त्यानंतर होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये मग तुम्हाला त्या ठिकाणी रिपोर्टिंगला जाता येईल. तर हा झाला महाराष्ट्राच्या सध्या जी चालू असलेली प्रक्रिया आहे त्याबद्दलची महत्त्वाची अपडेट, जी की MBBS BDSच्या ॲडमिशन संदर्भाने. याशिवाय महाराष्ट्रामध्ये इतर कुठल्या प्रक्रिया सुरू आहेत ते थोडक्यात या ठिकाणी सांगतो. सध्या महाराष्ट्र CTCLच्या माध्यमातून नर्सिंगचे रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहेत आणि ऑफिशियली जे पोर्टल आहे CTCLचं, या पोर्टलवर जी नोटीस उपलब्ध आहे त्या नोटीसनुसार साधारण 2 तारखेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी चॉईस फिलिंगसाठी रजिस्ट्रेशनसाठी वेळ उपलब्ध आहे. सो ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र CTCLची MH नर्सिंग CET दिलेली असेल, अशा विद्यार्थ्यांनी आपलं नर्सिंगचं रजिस्ट्रेशन या दिलेल्या वेळापत्रकामध्ये जे शेड्यूल आहे त्यानुसार पूर्ण करावं, जेणेकरून भविष्यात जी काय पुढची प्रोसेस चालू आहे त्यामध्ये तुमचा नक्की त्या ठिकाणी विचार होईल. सो नर्सिंगच्या संदर्भानं ही महत्त्वाची अपडेट. त्यानंतर फार्मसीच्या मुलांच्या संदर्भानं महत्त्वाचे अपडेट. ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र CTCLच्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं होतं, अर्थात टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी बऱ्याचदा एक्सटेन्शन रजिस्ट्रेशनला मिळालं होतं, परंतु फायनली 27 तारखेला म्हणजे काल ऑफिशियल जे शेड्यूल होतं त्यानुसार त्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट उपलब्ध झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फार्मसी प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला होता, तर अशा विद्यार्थ्यांनी आपल्या ॲप्लिकेशन ID वापरून आपलं स्टेटस जे आहे ते नक्की चेक करावं, व्यवस्थित आलेलं आहे का, आणि यानंतर ग्रीव्हन्सेस रेज करण्यासाठी सुद्धा वेळ दिलेला आहे. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येईल आणि मग त्यानंतर चॉईस फिलिंग सुरू होईल. सो जे विद्यार्थी या फार्मसीच्या प्रक्रियेत आहे त्यांनी या शेड्यूलची नोंद घ्यावी. यानंतर शेवटचा आणि अतिशय इम्पॉर्टंट विषय, ज्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये ऑल इंडिया कोट्यात भाग घ्यायचा असेल MBBS ॲडमिशनच्या संदर्भाने, डीम्ड युनिव्हर्सिटीच्या संदर्भाने, तर त्यांच्या संदर्भाने एक महत्त्वाची अपडेट आहे. MCCच्या वतीनं एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला उपलब्ध झालेली आहे. सेकंड राऊंडचं शेड्यूल त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. 3 तारखेपासून ही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू होती आहे. 8 सप्टेंबर ही अंतिम तारीख असेल. तर या संदर्भानं जे तर ज्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळात MBBSसाठी डीम्ड युनिव्हर्सिटीत पार्टिसिपेट करायचे आहे किंवा एम्ससाठी पार्टिसिपेट करायचे आहे, ऑल इंडियात ॲडमिशनसाठी जायचं आहे, तर अशा मुलांनी या शेड्यूलची नोंद घ्यावी. 3 तारखेपासून 8 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन असेल. 3 तारखेपासून चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू होते, ती पण 8 तारखेपर्यंत उपलब्ध असेल. 9 तारखेला सकाळी 10 वाजेपर्यंत उपलब्ध असेल. 11 तारखेला हा अलॉटमेंट जाहीर होईल आणि 12 तारखेपासून 18 तारखेच्या दरम्यान त्या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग करायचं असणार आहे. सो सध्या ज्या महत्त्वाच्या प्रक्रिया सुरू आहेत, विशेषतः मेडिकल प्रवेश प्रक्रिया, नर्सिंग आणि फार्मसी प्रक्रिया, या संदर्भानं ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मी या ठिकाणी शेअर केली आहे. आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा. धन्यवाद.